एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। ब्रह्मवृंदांच्या वेदघोषात अतिरुद्र स्वाहारास प्रारंभ। श्री 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 सद्गुरू बसवारूढ महास्वामीजी मठ ट्रस्टचा उपक्रम। दररोजच्या कुंकुमार्चनात महिला भाविकांनी सहभागी होण्याचे आवाहन। ओम नमस्ते रुद्र मनव उतोत येश्वे नम। नमस्ते अस्तु धनवने बाहु भ्यामूत ते नम असा मंत्रघोष करीत ब्रह्मवृंदाच्या वेदघोषात अतिरुद्र स्वाहारास सोमवारी विमानतळा पाठीमागे असलेल्या कस्तुरबा नगरातील श्री 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 सद्गुरू बसवारूढ महास्वामीजी मठात प्रारंभ झाला। पहिल्या दिवशी भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती। सोमवारी सकाळी गोपूजन, धोपूजन, मंगलमंत्र पठण, महागणपती पूजन, स्वस्ती पुण्याह वाचन, मार्तुका पूजन, नांदी श्राद्ध, ऋत्विग वर्ण, प्रधान देवता स्थापन, अग्निमंथन, अग्निस्थापना, कुंड संस्कार, नवग्रह होमम हे विधी करण्यात आले। यानंतर अतिरुद्र स्वाहारास आरंभ झाला। श्री 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 सद्गुरू बसवारूढ महास्वामीजी मठाचे संस्थापक श्रो प्र श्री ईश्वरानंद महास्वामीजी यांच्या प्रमुख उपस्थित मठाधिपती श्रो प्र श्री शिवपुत्र महास्वामीजी यांच्यासह मुख्य यजमान ब्रिजमोहन पोफलिया, यजमान माजी महापौर किशोर देशपांडे, स्वागत समिती उपाध्यक्ष सोमनाथ वैद्य, मठाचे विश्वस्त उद्योजक सतीश कुलकर्णी, सुधीर इनामदार यांनी सहकुटुंब अतिरुद्र स्वाहारास केले। श्री श्री बसवारूढ स्वामींच्या ह्या मठामध्ये रुद्र स्वाहाराच्या अतिरुद्र स्वाहाराच्या निमित्ताने आज मला जो सन्मान देण्यात आला त्याकरता मी ह्या मठाची अत्यंत ऋणी आहे, कृतज्ञ आहे। हा स्त्री शक्तीचा सन्मान आहे आणि या निमित्ताने मी स्त्री शक्तीला आवाहन करू इच्छिते की आज समाजामध्ये जे काही घडते आहे ते असे का घडते आहे ह्याचा आपण विचार करावा। आपल्या मुलांना योग्य ते संस्कार द्यावे। केवळ मुलींना सद्गुणी बनवून चालणार नाही तर मुलांच्या मध्ये सुद्धा स्त्रीकडे माता स्वरूपामध्ये पाहावे अशा प्रकारचा संस्कार देण्याची आज गरज आहे। नाहीतर या अशा घटना ज्या रोजच्यारोज आपल्या कानावर येत आहेत त्याच्या पाठीमागचं हेच कारण आहे की आपण कुठेतरी चुकतोय, एक आई म्हणून आपण कुठेतरी चुकतोय। म्हणून असे दुर्मतीचे लोक आज जगामध्ये उत्पन्न होत आहेत। तर अशी दुर्मती कोणालाच न हो, सर्वकडे या दुर्मतीचा नाश हो, दुराचाराचा नाश हो आणि सर्व सज्जन शक्तीची वृद्धी हो अशी इच्छा मी या निमित्ताने व्यक्त करते।